14वा गुण म्हणजे तिची स्वतःची अशी एक सपोर्ट सिस्टीम असते. मनाचं ओझं एकट्याने उचलणं खरं तर योग्य नाही. खंबीर गृहिणीला हे माहीत असतं. ती तिच्या भावना तिच्या मैत्रिणीजवळ, बहिणीजवळ आणि अगदी कुणी नसेल तर डायरीमध्ये तरी लिहून ठेवते. तिला मदत मागण्यात लाज वाटत नाही. जेव्हा ती म्हणते की आज मला खूप थकवा आलाय, तेव्हा त्यात हे क्लिअर असतं की मला आता आराम करायचा आहे. त्यामध्ये तक्रार नसते. 15वा गुण म्हणजे कृतज्ञतेची सवय. हा सगळ्यात मोठा गुण आहे. मनाने खंबीर असलेली गृहिणी नेहमी मनामध्ये कृतज्ञ असते. म्हणजे माझ्याजवळ हे नाही ह्या विचारापेक्षा ती माझ्याजवळ हे आहे ह्याचा विचार जास्त करते. एक छप्पर आहे, प्रेम करणारं कुटुंब आहे, ह्या गोष्टींसाठी तिच्या मनात नेहमीच कृतज्ञता असते. आपण आयुष्यात नेहमी मोठ्या गोष्टींच्या मागे धावतो आणि रोजच्या छोट्या आनंदांना विसरतो. कृतज्ञता तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकवते आणि ह्या आनंदामुळेच तिचं मन मजबूत झालेलं असतं. तर हे होते मनाने खंबीर असलेल्या गृहिणीचे 15 गुण. तुम्ही बघितलं असेल ह्यापैकी एकही गुण स्वयंपाकघरातल्या कामाशी किंवा तुमच्या दिसण्याशी जोडलेला नाहीये. तुमची खरी ताकद तुमच्या हातात नाही, तुमच्या मनात आहे. जेव्हा तुमचा दिवस खराब जातो तेव्हा फक्त एक गुण आठवा, तो म्हणजे अपूर्णतेला स्वीकारणं. स्वतःला म्हणा, आज जमलं नाही पण उद्या मी पुन्हा प्रयत्न करेन. सुवर्णमयी तुम्हाला हेच सांगते की तुम्ही स्वतःचा आधारस्तंभ बना. दुसऱ्या कोणासाठी नाही तर स्वतःसाठी खंबीर व्हा. कारण एक आनंदी आणि खंबीर मन असलेली आई किंवा पत्नीच घराला खरा आनंद देऊ शकते. तुमची मनस्थिती, तुमची ऊर्जा आणि तुमचा आनंद हे सगळं तुम्हाला कुटुंबाला द्यायचंय. मग सगळ्यात आधी ते तुमच्याजवळ असणं गरजेचं नाहीये का? स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. तुम्ही खूप महत्वाच्या आहात. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाचा रिमोट कंट्रोलची बॅटरी दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. ते नेहमी तुमच्याजवळ ठेवा आणि वेळेवर स्वतःला रिचार्ज करा. मनाचं हे सोनं जपा, कारण तुम्हीच तर खरी सुवर्णमयी आहात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हे 15 गुण महत्त्वाचे वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या दुसऱ्या मैत्रिणींसोबत शेअर करा. सुवर्णमयी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपल्या या सुंदर प्रवासात आपण एकत्र राहू. पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदात राहा.